तुम्हाला माहिती आहे काही काही मराठी गाणी जी आहेत ना ती आपल्याला एक रियालिटी दाखवून देणारी गाणी आहेत. मराठी सिद्धू आहेस तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय 13 मॅचची तारीख आणि आज आपण बोलणार आहोत मराठी गाण्यांविषयी. अशी मराठी गाणी जी आजही एव्हरग्रीन आहेत आणि पहिलं जे गाणं आहे ना ते खरंच आपल्याला दाखवून देतं की हे जग कसं आहे. ते आपल्याला सांगतं की या जगाची रीत कशी आहे. ती फिल्म सुद्धा आज अजरामर फिल्म आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या फिल्मचं नाव आलं तर आपल्याला नवल वाटणार नाही. आणि आधी गाणं कुठलं ते ऐका मग बोलूयात फिल्म विषयी. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. येस, जसं याच्यात म्हटलंय की ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. खरंच भाई ही दुनिया माया जाल आहे आणि या मायाजालात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला काळाच्या नुसार चालावं लागतं. ही फिल्म अशी बनवी जसं मी म्हणालो की एव्हरग्रीन फिल्म आहे आणि आज या फिल्मचं नाव जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं तरी आपल्याला नवल नाही वाटणार. बोलणार आहोत आपण इथेच मराठी गाण्यांविषयी, मराठी सिनेमांविषयी. चलो अच्छा सुनता है. मला सांगा तुम्ही कधी कोणाच्या आवाजावरून त्याच्या प्रेमात पडलायत? स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत स्वॅग मराठी हे आपला शो सुरू आहे. जेव्हा ह्या गाण्याचा व्हिडिओ तुम्ही बघता ना तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आवाजावरून ती व्यक्ती त्या गायकाच्या प्रेमात पडते. रंजना यांच्यावरती पिक्चराइज झालेलं हे गाणं. रंजना आणि कुलदीप पवार या फिल्म मध्ये अशोक सराफ सुद्धा आहेत आणि कमाल अशी फिल्म आहे. फिल्मचं नाव आहे गुपचुप गुपचुप. गाण्याचं म्युझिक केलेलं आहे अनिल अरुण यांनी. गाण्याचे गायक आहेत सुरेश वाडकर. तुमच्या लक्षात आलं असेल गाणं कुठलं आहे, नसेल तर ऐका. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. हाय हाय हाय, याला म्हणतात खऱ्या अर्थाने रोमॅन्स करणं गाण्याच्या माध्यमातून. एखाद्याचा आवाज ऐकून, एखादं गाणं ऐकून आपण मंत्रमुग्ध होतो ना. हीच तर ताकद आहे मराठीची आणि मराठी गाण्यांची, जी की आपल्याला पुन्हा पुन्हा नव्याने प्रेमात पडायला भाग पाडतात. सिद्धू आहेस तुमच्यासोबत. आपल्या गप्पाशा सुरू राहणार आहेत. चलो अच्छा सुनताय. गुड मॉर्निंग. यु नो व्हॉट, एखादं गाणं रील मध्ये हिट झाल्यानंतर आजच्या जेन्झीजना समजतंय की अच्छा हे एव्हरग्रीन गाणं आहे. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. असंच काही महिन्यांपूर्वी हे गाणं रील्स वरती आलं होतं. भयानक हिट झालं आणि तेव्हा आजच्या जनतेना कळालं की अरे हे गाणं तर जुनं आहे. येस, सोंगाडा फिल्म मधलं हे गाणं जे की पिक्चराइज झालेलं आहे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्यावरती. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा आवाज आणि गाणं भाई रील मध्ये ऐकल्यानंतर तुमच्या तोंडात हे गाणं बसलं. बट तुमच्या आई बाबा, तुमचे आजी आजोबा या गाण्यावरती आधीपासून वाईब करतात बरं का. आणि गाणं आहे माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी. आहे की नाही एक वेगळा टिपिकल देसी ठेका या गाण्याचा. यालाच तर म्हणतात खऱ्या अर्थाने मराठी प्रगल्भ असणे, मराठीतली गाणी इतकी प्रगल्भ असणे. सोंगाडा ही फिल्म वन ऑफ द बेस्ट फिल्म मानली जाते आज दादा कोंडकेंच्या इतक्या मोठ्या कलेक्शन्स पैकी. आणि सगळ्यात जास्त चर्चा ही आज या फिल्मचीच होते जेव्हाही दादा कोंडकेंचं नाव येतं तेव्हा. माय फिल्म वर आपल्या गप्पाशा सुरू राहतील. चलो अच्छा सुनता है. ते म्हणतात ते अगदी खरं आहे की एक कलाकृती, फक्त एक कलाकृती माणसाला अजरामर करून जाते. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. आणि हे गाणं आणि ही फिल्म आज फक्त मराठीच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूडची लोक सुद्धा रेकमेंड करतात बरं का बघायला. कारण ही फिल्मच तशी आहे. भलेही भाषा मराठी असेल बट या फिल्मने जगभरावरती राज्य केलंय असं म्हणायला हरकत नाही. फिल्मचं नाव काय आहे किंवा कुणावरती फिल्म पिक्चराइज झाली आहे कळेल तुम्हाला. पण आधी मी गाणं कुठलं म्हणतोय ते ऐका. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाईलाज टाकली. लता मंगेशकरांचा आवाज, पंडित रघुनाथ मंगेशकरांचं म्युझिक. फिल्म आहे जैत रे जैत, पिक्चराइज झाली आहे स्मिता पाटील यांच्यावरती. आणि स्मिता पाटीलांचं नाव आज किती मोठं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. मराठी असो हिंदी असो, प्रत्येकाने प्रत्येक जण तितकाच ऍडमायर करतो स्मिता पाटलांना. आणि खास करून परेश रावल असतील अनेक मोठे मोठे हिंदीतले सितारे सुद्धा जैत रे जैत ही फिल्म रेकमेंड करतात बघण्यासाठी. आणि ह्या फिल्मचा दर्जाच तेवढा आहे. सो अशाच कमाल दर्जाच्या फिल्म्स, कमाल दर्जाची गाणी, मराठीतले कमाल धमाल किस्से तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत फक्त आणि फक्त माझ्या सोबत स्वॅग मराठी या शो मध्ये. आता इथेच निरोप घेतो तुमचा. पुन्हा भेटणार आहोत उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी. याच वेळी तोपर्यंत ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनता है.